मंगलमूर्ति माधुरी सहजानंद सुखरूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरु सदा ययनूप। ओम श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री पूर्ण पुरुषोत्तमाय घनश्यामाय नीलकंठाय नमो नमः। सुंदर भक्तमाल ग्रंथाच्या दिव्य कथेत आपल्याला प्रवेश करायचा आहे, परंतु त्याआधी या ग्रंथाचे निर्माता संत नाभादासजी यांचं जे जीवन कथन आहे त्याला समजण्याची आपल्याला आवश्यकता आहे। एक कसे निर्मोही संत, भगवत प्रेमी संत, त्यांनी ह्या ग्रंथाचं निर्माण केलं। रामचरित मानसामध्ये लिहिलं आहे, श्रुती पुराण बहु कहेऊ उपाऊ, श्रुती पुराण बहु कहू उपाऊ, छूटन अधिक अधिक अरझाई, छूटन अधिक अधिक अरझाई, श्रुति पुराण बहु कहेऊ उपाई। श्रुतीमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये आध्यात्मिक मार्गाविषयी अनेक बाबती दाखवल्या, परंतु त्या सर्वांमध्ये संत समागम आणि संत महात्म्य त्याचं अत्यंत दुर्लभत्व दाखवलं। संस्कृत साहित्यामध्ये एक श्लोक आहे, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम। मनुष्य देह प्राप्त तर अत्यंत सहजतेनं होत असतो, परंतु मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर या जीवात्म्याला मुमुक्षुता प्राप्त होणे हे अत्यंत कठीण आहे। संत नारायणदास उर्फे नाभाजी यांचं अद्भुत जीवनचरित्र आपण ऐकू। नारायणदास मधून नाभाजी कसे झाले? महाराज अग्रदासजी महाराज, अग्रदेवजी महाराज मानसी पूजामध्ये स्थिर आहे आणि संत नारायणदास हातामध्ये पंखा घेऊन आणि गुरुची सेवामध्ये तिथे उपस्थित होते। भक्त नाभाजी अत्यंत कोमळ आणि संरक्षणसह गुरुला धीरे 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 वारा टाकत होते। बराबर अशी एक अलौकिक घटना घडली। संत अग्रदेवजी महाराजांचा एक शिष्य व्यापार करायला समुद्रामध्ये गेला होता आणि समुद्रामध्ये भयंकर तोफान आलं आणि त्या पाण्याच्या तोफानामध्ये त्याची जी नौका होती ते नौका फसली आहे। नौका आता बुडेल अशी त्याला भीती वाटली आणि त्या भक्तानं गुरुदेव अग्रदेव महाराज यांचं ध्यान केलं आहे। हे गुरुदेव रक्षा करो, पाही माम पाही माम पाही माम
पाहि माम. अग्रदेवजी महाराज डोळे बंद करून आणि परमेश्वराची मानसी सेवा करत होते. आणि त्या मानसी सेवामध्ये बराबर भगवान रामचंद्र महाप्रभूच्या डोक्यावर मस्तकावर मुगट ठेवण्याची सेवा आली आणि भक्तांना आठवण केली. हे कशी संत विभूती आहे. हजारो किलोमीटर दूर समुद्राच्या मध्य भागामध्ये एक शिष्य याद करतो आणि आश्रमामध्ये बसलेल्या गुरुच्या हृदयामध्ये तो संदेश प्राप्त होतो. हो, माझा भक्त कष्टामध्ये आहे. गुरुदेव जे मानसी पूजामध्ये व्यस्त होते, मन भगवंतामध्ये स्थिर होतं, ते मन काही विचलित झालं आहे. मनामध्ये विचार येऊ लागले, हो भक्त कष्टामध्ये आहे, मी भगवंताला प्रार्थना करतो, भगवान रामचंद्र महाप्रभू त्याची रक्षा करतील. संत नाभादासजी, संत नारायणदासजी समोरच बसले होते. गुरुच्या डोळ्यांकडे संत नारायणदास यांची दृष्टी आहे. गुरुच्या मनामध्ये जो विचार चालू आहे तो विचार नारायणदासला कळला आहे. अहो, गुरुदेवच्या मानसी पूजामध्ये विघ्न येत आहे. एक भक्त गुरुदेवला पुकार करतो आहे आणि त्याची रक्षा करण्याची चिंता गुरुदेवच्या मनामध्ये आली आहे. म्हणून गुरुदेवच्या मानसी पूजामध्ये विघ्न आलं. तर नारायणदासनं तिथे बसले बसले हातामध्ये जो पंखा आहे तो पंखा समुद्राकडे फिरवला आणि ह्याप्रमाणे इशारा केला. समुद्राकडे ह्याप्रमाणे पाहून आणि पंख्याचा वारा टाकला आणि जे नौका तोफानमध्ये फसली आहे त्या फसलेली नौकेला त्या तोफानमधून बाहेर काढली. सही सलामत ते नौका पुन्हा स्वतःच्या मार्गाने चालायला लागली. कशी अलौकिक आणि अद्भुत आणि दिव्य हे घटना आहे. नारायणदास गुरुला म्हणता, गुरुदेव आपण शांत चित्ततेनं ध्यान करा. तुम्ही शांत चित्त ठेवून आणि भगवंताची मानसी सेवा करा. कारण जहाज आता सलामत आहे आणि दूर पण निघून गेला आहे. गुरुदेवला अत्यंत आश्चर्य झालं. अहो, हा आवाज कोणाचा आहे? दृष्टी केली, समोर नारायणदास बसले होते. विचारलं गुरुदेवनं, हे कोण बोलला आता? आणि तेव्हा नारायणदासनं हात जोडले आहे. गुरुदेव, लहानपासून आजपर्यंत संत सीथ संतची जुठन खाऊन, संताचं उच्छिष्ट खाऊन आणि ज्या शरीराचा व्याप झाला आहे, जे शरीर वाढलं आहे, तुमची सेवा करून आणि बाल्यावस्थापासून युवावस्थापर्यंत पोहोचला आहे असा मी नारायणदास स्वतः बोलला आहे. गुरुदेव, जहाज आता सही सलामत आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही शांत चित्ततेनं भगवंताचं ध्यान करा. कशी अद्भुत आणि अलौकिक हे घटना आहे. जेव्हा गुरु आणि शिष्य या दोघीच्या मनाचे तार एक होतात तेव्हा अशी अलौकिक घटना घडत असते. जेव्हा भक्त आणि भगवंताचे तार एक होतात तेव्हा मूर्तीमधून स्वयं भगवान प्रगट होत असतो. वृंदावनामध्ये भगवान रास बिहारीची सेवामध्ये एक पाणी भरण्यासाठी एक नोकर ठेवला आहे. बस त्या नोकरची सेवा आहे. रोज सकाळ झाली म्हणजे हातामध्ये घडा घेऊन आणि यमुनेवर जायचं. तिथे आंघोळ करून पवित्र होऊन आणि सुंदर स्वच्छ पाणी घेऊन आणि तो नोकर परत मंदिरामध्ये ये आणि तेज पाणी दिवसभर रास बिहारीला अर्पण व्हायचं. एका रोजी स्वतःच्या नियमानुसार
तो पाणी भरणारा जो नोकर आहे हातामध्ये माठ घेऊन आणि यमुना किनारी आला. यमुना किनारी येऊन पाणी घेतलं आहे. स्नानादिक क्रिया संपन्न केली. स्नानादिक क्रिया करून आणि तो निघाला तर मार्गामध्ये काही लहान लहान मुलं बाळं खेळत होते. त्या लहान मुलांना पाहून आणि तो नोकर म्हणाला, मला मार्ग द्या. त्यामध्ये एक लहानसा मुलगा अत्यंत चंचळ आहे आणि सुंदर पण आहे. त्या सेवक जवळ तो मुलगा आला आणि विचारलं, मी तुम्हाला स्पर्श करू का? तो नोकर म्हणाला, तुला माहीत आहे का, माझ्या डोक्यावर हे मटुकी आहे आणि ह्या मटुकीमध्ये भगवान रास बिहारीसाठी स्वच्छ आणि पवित्र जळ आहे. जर तू मला स्पर्श केला तर मी अपवित्र होईल आणि हे पाणी सुद्धा अपवित्र होईल. तरी सुद्धा त्या बाळानं ऐकलं नाही आणि त्या लहान मुलानं त्या सेवकचा, त्या नोकरचा स्पर्श केला आहे. त्या सेवकला अत्यंत क्रोध आला आणि सेवकनं एक जोर से थपाट लगाई, एक तमाचा मारला. लहान बाळ रडायला लागला आहे. त्या लहान बाळाच्या गालावर त्या नोकरची जे छाप आहे हाताची, ते छाप उमटली आहे. लहान बाळ तर निघून गेला. नोकर पाणी घेऊन मंदिरामध्ये गेला. शृंगारची वेळ आली आहे. पुजारीजी गेले रास बिहारीची सेवामध्ये आणि पाहिलं तर रास बिहारीच्या गालावर हाताचे निशाण पाहिले आणि पुजारी महाराजने विचारलं, हो महाराज, हे कोण मारलं तुम्हाला? आणि तेव्हा भगवान रास बिहारी रडायला लागले. मूर्ती रडायला लागली आणि मूर्ती म्हणाली की तुमचा जो नोकर आहे पाणी भरणारा, त्या नोकरनं मला मारलं. त्या नोकरला बोलवलं, क्षमायाचना केली. महाराज, मला कल्पना नव्हती की त्या लहान बाळाच्या रूपामध्ये तुम्ही असाल. महाराज क्षमा करा, माझा अपराध क्षमा करा. काही दिवस व्यतीत झाले. तो जलघडिया, तो पाणी भरणारा नोकर हातामध्ये पंखा घेऊन, उन्हाळ्याची वेळ आहे, दुपारची वेळ होती, भगवान रास बिहारीला वारा टाकत होता आणि वारा टाकता टाकता त्याला तंद्रा आली, निद्रा आली. हातामध्ये जो पंखा आहे तो पंखा सुटला आणि पंख्याची दोरी भगवान रास बिहारीच्या गालाला लागली आहे. भगवान रास बिहारीजी क्रुद्ध झाले आणि भगवंतानं पण एक तमाच त्या नोकरला मारली आहे. नोकर रडायला लागला. पुजारीजी धावत आले, अहो काय झालं, काय झालं? भगवान म्हणाले, आता हिसाब बरोबर. तू मला मारलं होतं, मी तुला मारलं, आपला हिसाब इथे पूर्ण. कथा आपल्याला हे समजवते की मूर्तीमध्ये स्वयं मूर्तिमंत परमेश्वराचा वास असतो. मूर्तीमध्ये स्वयं परमेश्वर मूर्तिमंत निवास करतात. अग्रदासजी महाराज मानसी सेवा करत होते आणि मानसी सेवामध्ये भगवंताशी त्यांचं सान्निध्य झालं होतं. भगवंताच्या मस्तकावर मुगट ठेवण्याचा प्रयास करत होते आणि त्या सेवकनं याद केलं होतं. अग्रदेवजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले आहे. नारायण दासला म्हणाले, अहो तू माझ्या मनाला जर कळू शकला, माझ्या मनामध्ये जे विचार चालू होते ते विचार तुला कळाले. हे नारायणदास, तुझ्यावर अवश्य साधू संतांची कृपा आहे. आजपर्यंत जे साधू संतांची सेवा केली त्या सेवेचं हे फळ आहे आणि त्यामुळेच तुला अशी सुंदर दिव्य दृष्टी प्राप्त झाली. हे नारायणदास, मी अग्रदेव तुला आदेश देतो, ज्या साधू संतांच्या कृपेनं तुला हे दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे
त्या साधू संतांचे दिव्य चरित्र तू लिह. सामान्य समाजाला, सामान्य जीवात्म्याला आत्यंतिक कल्याणाचा मार्ग सुलभ हो, त्यासाठी साधू संतांचे चरित्र अत्यंत आवश्यक आहे. भक्त चरित्र आवश्यक आहे. म्हणून मी आदेश देतो आहे, तुम्ही साधू संत आणि भक्त जे झाले आहे त्या भक्तांचे चरित्र लिहा. आणि तेव्हा नारायणदासनं प्रार्थना केली, गुरुदेव माझी सामर्थ्य नाही. तेव्हा गुरुदेव म्हणाले, नारायणदास मनाला नाभी म्हणता, मनाला नाभी म्हणता. आणि माझ्या नाभीची गोष्ट तुला कळली आहे. माझ्या मनामध्ये जे चालू आहे ते तुला कळतं. माझ्या मनाला वाचण्याची शक्ती ज्या परमेश्वरानं तुला दिली आहे, तोच परमेश्वर भगवत भक्तांच्या चरित्राची प्रेरणा पण तुला देईल. माझे आशीर्वाद आहे. आजपासून नारायणदासमधून मी तुझं नाव नाभादास ठेवतो आहे, कारण तू माझं मन कळलं आहे. आणि त्या दिवसापासून गुरुनिष्ठा, संत सेवा आणि संत समागमच्या माध्यमानं संत नारायणदासला संत नाभादास असं दिव्य आणि सुंदर नाव प्राप्त झालं. जेव्हा भक्तीची पराकाष्ठा असते, रामचरितमानस साक्षी आहे. भगवान राम वनामध्ये निवास करता आणि रामाच्या मनामध्ये जे काही विचार चालत ते सगळेच विचार अयोध्यामध्ये नंदीग्राममध्ये बसलेल्या भरताला कळत होते. अगम स्नेह भरत रघुबर को, जहन जाय मन विधि हरिहर को. सोमय कुमति कहो के ही भांति, लाज सुराग की गाडर ताती. लाज सुराग की गाडर ताती. भगवंताचे जे भक्त आहे ते अत्यंत विलक्षण असतात. नाभादास गुरुदेवला म्हणतात, गुरुदेव भक्तचे जे चरित्र आहे, भक्तांचे जे जीवन आहे ते अलौकिक असतात. कारण सर्व जे भक्त आहे ते स्वतःच्या मस्तीमध्ये राहणारे भक्त असतात. शुकदेवजी महाराज भगवंताला प्रार्थना करता, प्रभू माया मला स्पर्श न करो असं मला वरदान द्या. तर मार्कंडेय ऋषी भगवंताला प्रार्थना करता, मला तुमची मायेचं दर्शन करवा. दोघी भगवंताचे एकांतिक भक्त आहे, परंतु एक मायाला दूर करण्याचं वरदान मागतो आणि एक मायाला पाहण्याचं वरदान मागतो. मथुरामध्ये एक संत होते आणि ते संत भगवान नृसिंह नारायणचं भजन करत. एक वेळा कोणी त्या संतला विचारलं, महाराज राम, कृष्ण, वामन या सर्व अवतारांना सोडून तुम्ही नृसिंहची उपासना करता. तेव्हा ते संत मस्तीमध्ये बोलले की अहो, राम आणि कृष्ण तर संसारी आहे. हो, राम आणि कृष्ण तर प्रपंचामध्ये फसले होते, म्हणून मला विरक्त आणि वैरागी असे नृसिंह नारायण आवडता, म्हणून मी नृसिंह नारायणची उपासना करतो. असे पण काही सरफिरे भक्त संत झाले. अशा प्रत्येक संतांचं जीवन कवन संत नाभादास यांनी या भक्तमालमध्ये लिहिलेलं आहे. एक संतला अशी सवय आहे, रात्रीच्या 12 वाजाला त्या भगवंताची पूजा करायला बसत. कोणी विचारलं संतला, अरे महाराज, अरे रात्रीचे 12 वाजले, भगवंताला तर झोपू द्या. तेव्हा ते संत म्हणत की नाही, दिवसभर तर पुष्कळ भक्त भगवंताला बिजी ठेवता. मी जर पूजा केली तर माझ्याकडे पाहण्याची भगवंताला वेळ नाही, म्हणून रात्रीच्या 12 वाजाला मी पूजा करतो. म्हणजे मी आणि माझा भगवान आम्ही दोनच सुधी असतो. म्हणून
रात्रीच्या 12 वाजाला मला पूजेत अत्यंत आनंद येतो. असे काहीतरी विलक्षण भक्त आणि संत आपल्या या भारत देशामध्ये अवतार घेऊन आले. आणि या प्रत्येक संतांच्या जीवनाला, प्रत्येक संतांच्या चरित्राला संत नाभाजी यांनी पूर्ण न्याय दिला आहे. कर्माबाई असो, कुलशेखरजी असो, खेमदास असो, संत लफराजी असो, संत कुंभ नंददासजी असो, कृष्णदास ब्रह्मचारी असो, भगवंताचे 24 अवतार पृथ्वीराजजी, नारायणदासजी, खेमाल रत्नजी, राजाश्री रामरयनजी, श्री गंजामालिनी आणि गंजामालिनीची पुत्रवधू हे ह्या दोघी महिला अत्यंत सुंदर भगवंताच्या भक्त झाल्या. त्यांचे चरित्रसुद्धा या भक्तमालमध्ये भक्त नाभाजी यांनी वर्णवले आहे. असे पवित्र संत ज्यांच्या माध्यमानं आपल्याला हा सुंदर भक्तमाल ग्रंथाची रचना करून आणि संत नाभाजी यांनी समग्र वैष्णव समाजावर मोठा उपकार केला आहे. कारण आपल्याला प्रत्येक वैष्णव संतांचे चरित्र आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवले आहे. या भगवंताची आपण उपासना करतो, त्या भगवंताची भक्ती कशा भक्तांनी केली हे आपल्याला भक्तमालच्या माध्यमानं कळतं. संत नाभाजीच्या जीवनचरित्राकडे आपण दृष्टी करूया. नाभाजी यांचा जो जन्म आहे तो हनुमान वंशामध्ये झाला आहे. हनुमान वंश हा अति पवित्र वंश आहे. बहुतेक बंगालकडे एक सुंदर गावामध्ये एक पवित्र ब्राह्मण निवास करत होते. वंशाचं नाव हनुमान वंश का पडलं त्याची मी कथा ऐकवतो. सुंदर कथा आहे. पवित्र ब्राह्मण निवास करत होते. सर्व काही संपत्ती आहे, सुंदर पत्नी आहे, ब्राह्मण पण खूप संस्कारी आहे. आणि संत भक्तीमध्ये त्या ब्राह्मणाला विशेष रुची आहे. आणि ते ब्रह्मदेव गावामध्ये जे पण संत येत त्या प्रत्येक संतांची ते सेवा करत. दुर्भाग्य आहे की त्या ब्रह्मदेवला संतती नव्हती आणि म्हणून ते भूदेव, ते ब्राह्मण अत्यंत दुःखी होते. गावामध्ये एक संत महात्मा आले. संत महात्माला प्रार्थना केली, महाराज माझ्यावर प्रसन्न झाले असले तर मला वरदान द्या, माझ्या इथे संतती होईल असं वरदान द्या. तेव्हा संत महाराज म्हणाले, तुम्ही एक काम करा, हनुमानजीची उपासना करा. हनुमानजीची उपासना करा. संत महात्मा तर निघून गेले. त्या सद्ग्रहस्थानं हनुमानजी महाराजाची उपासना सुरू केली. ते संत महात्मा हनुमानजी महाराजाची अत्यंत कठोर आराधना करायला लागले. 12 वर्षपर्यंत हनुमानजी महाराजाची आराधना केली. 12 वर्षानंतर हनुमानजी महाराज यांनी दर्शन दिलं आहे. हनुमानजी महाराज म्हणता, मागो मागो हे भूदेव, मी प्रसन्न आहे, मागा काही वरदान मागा. आणि तेव्हा ते भूदेव म्हणाले, महाराज माझ्या इथे पुत्र नाही तर मला पुत्र द्या. हनुमानजी म्हणाले, मी स्वतः ब्रह्मचारी आहे आणि पुत्र देण्याचं जे काम आहे ते माझं नाही, भगवंताचं आहे. ब्राह्मण म्हणाले, मला काहीच माहीत नाही हे कोणाचं काम आहे, मी तर तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणून माझ्या इथे पुत्र होईल. हनुमानजी महाराज म्हणता, मी तुझ्या वतीनं भगवंताला प्रार्थना करतो. हनुमानजी महाराज भगवंताजवळ गेले, भगवंताला प्रार्थना केली, प्रभू त्या पवित्र ब्राह्मण अत्यंत संत सेवी ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला तुम्ही पुत्र द्या. तेव्हा भगवान म्हणाले, हनुमान त्या ब्राह्मणच्या प्रारब्धामध्ये 7 जन्मपर्यंत पुत्र नाही,
हनुमानजी महाराज आले पुन्हा ब्राह्मणाजवळ. भूदेव, भगवान तर म्हणतात की तुमच्या प्रारब्धामध्ये 7 जन्मपर्यंत पुत्र सुख नाही. ब्राह्मण म्हणाला मला पण माहिती आहे. हनुमानजी म्हणाले तुला माहिती आहे तर मला कशाला बोलवलं इथे? जर तुला माहीतच आहे की माझ्या प्रारब्धामध्ये 7 जन्मपर्यंत पुत्र नाही तर मला कशाला बोलवलं इथे? तेव्हा ब्राह्मण म्हणता की हे हनुमान, समर्थ सुवन समीर के रघुवीर पियारे. हे हनुमान, कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं हो हितात तुम पाही. पवन तनय बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना. बुद्धि विवेक विज्ञान निधाना. हे हनुमान, या जगामध्ये प्रारब्धाला फेरवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे, म्हणूनच मी तुमची आराधना केली. या जगामध्ये असं कोणतं कार्य आहे जे तुमच्यासाठी अशक्य आहे? तुम्ही काही करा, तुम्ही काही उपाय करा, परंतु मला तुम्ही पुत्र द्या. हनुमानजी महाराज यांनी आशीर्वाद दिले, पुत्र तर नाही तुझ्या प्रारब्धामध्ये, पण जा, मी तुम्हाला वरदान देतो, मी स्वयं तुमच्या इथे पुत्र रूपानं जन्म घेईल. आणि काही समय गेल्यानंतर स्वयं हनुमानजी महाराज त्या ब्राह्मणच्या इथे पुत्र रूपानं अवतरित झाले. लहानशा बाळाला घेऊन जेव्हा ब्राह्मण निघतो, लोक विचारता हा कोणाचा पुत्र आहे? तर ब्राह्मण अत्यंत गौरवपूर्वक म्हणतो, अरे हा तर हनुमानजीचा पुत्र आहे, हा तर हनुमानजीचा पुत्र आहे. आणि त्या पुत्रपासून जो वंश पुढे चालला, त्या वंशाला हनुमान वंश असं नाव मिळालं. हे भक्ताची शक्ती आहे. 7 जन्मापर्यंत प्रारब्धामध्ये पुत्र नव्हता, परंतु हनुमानजी महाराज हे भगवंताचे भक्त आहे. आणि भक्तानं जे विधान आहे, त्याचं जे प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाला फिरवलं आणि त्या ब्रह्मदेवाला सुंदर संतती दिली. संत नाभादासची दिव्य कथा आणि भक्तांचं ऐश्वर्य आपण पुढे कथेत ऐकू. हरीच्या नामघोषसह सध्या कथेला विराम. श्री स्वामीनारायण भगवान की जय. श्री लक्ष्मीनारायण देव की जय. श्री कष्टभंजन देव की जय. श्री सद्गुरु देव की जय. श्री 500 परमहंस की जय. श्री भारत मात की जय. श्री नर्मदे मात की जय.